तर मंडळी, आजच्या भागात आपण बघणार आहोत की अस्मिता म्हणते की डॅड आता तुमची बारी. प्रताप दाखवतो की त्याने पिवळा रंग लिहिलाय. अस्मिता विचारते की बरोबर उत्तर. कल्पना अगदी बरोबर असं म्हणते. प्रताप म्हणतो की मी चुकूच शकत नाही. मला माझ्या बायकोबद्दल एकूण एक गोष्ट माहित आहे. अरे उगाच एवढा वर्ष संसार केलाय मी. कल्पनाही उत्तर दाखवते की तिने निळा रंग लिहिला. अस्मिता खुश होऊन टाळ्या वाजवते. आता सायली तू असं म्हणते. सायली तिची पाठी दाखवते आणि लाल रंग लिहिलेला असतो. प्रताप म्हणतो की हे उत्तर बरोबर आहे. हे सांगण्याची कोणाचीच गरज नाही, अगदी अर्जुनचीही नाही, कारण हे सर्व सायलीने दाखवून दिले. अर्जुन, आठवतंय का एकदा सायली तुला आवडते म्हणून सायलीने सगळ्या गोष्टी लाल रंगाच्या बनवल्या होत्या. तेव्हा अर्जुनला आठवतं की बेडशीट लाल, पडदे पण लाल आणि तुम्ही पण लाल. सायली म्हणते की तुम्हाला ते लाल दिसतंय ना, कारण ते लालच आहे. जेवायला पण सगळे लाल पदार्थ बनवले होते. बीटाचा डोसा, रेड सॉस पास्ता, टोमॅटो सॉस, शिवाय कलिंगडाचा ज्यूस. अगदी घरच्या पडद्यापासून तर जेवणापर्यंत सगळं लाल. अस्मिता म्हणते की नवऱ्याचं प्रेम दाखवायची ही वेगळीच पद्धत आहे. सायली लाजून हसते. पण हे माझा भाऊ पण काय कमी नाही आहे. दाखव तू पण काय लिहिलंय. बायकोवर किती प्रेम आहे ते अर्जुनला दाखवून की नको असं होतं. मग तो कोरी पाटी दाखवतो. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, काय तू काहीच लिहिलंय नाही पाटीवर. कल्पना चिडून म्हणते, अर्जुन तुझी पाटी कोरीच. प्रताप म्हणतो की तुला तुझ्या बायकोबद्दल कोणता रंग आवडतो हे तुला माहित नाही. सायली चेहऱ्यावर हसते आणि म्हणते की बाबा तसं काही विशेष नाही, त्यामुळे माहित नसेल. काही हरकत नाही. अस्मिता म्हणते की पहिला प्रश्न देवाला हरकत नाही. विमल म्हणते की अय्या हे काय, सगळ्यांना 1 मार्क आणि अर्जुन दादाला तुम्हाला 0. अस्मिता म्हणते की माझा पुढचा प्रश्न आहे की तुमच्या पार्टनरला कोणत्या गोष्टीची भीती वाटते. टिंग टॉंग टिंग. आणि आता तुमची वेळ संपली. थांबा की ज्याला 0 मार्क मिळाले त्याच्यापासून सुरू करूया. अर्जुनही हसून पाठी दाखवतो की त्याने फास्ट चालणाऱ्या गाडीत बसण्याची भीती वाटते. सायली हसून म्हणते की बरोबर आहे. अस्मिता टाळ्या वाजवते. सायली आता तुझी बारी. सायलीने लिहिलेलं असतं की कशाची भीती वाटत नाही, फक्त आपल्या माणसापासून दूर जाण्याची भीती वाटते. विमल एकीकडे मार्क लिहत असते. आता मम्मा तुझी बारी. डायबिटीज कल्पनाने लिहिलेलं असतं. प्रताप म्हणतो की करेक्ट. अस्मिता म्हणते की आता डॅड तुम्ही. प्रतापने झुरळ लिहिलेलं असतं. कल्पना आश्चर्याने बघते. तिकडे सायलीही लाजते आणि सगळे हसतात. कल्पना म्हणते की काय हे बघा, मला झुरळची अजिबात भीती वाटत नाही. प्रताप म्हणतो की अंपायर ही खोटा बोलते. अस्मिता म्हणते की या अंपायरला माहित आहे, एकदा कपाटात झुरळ दिसलं होतं तर हाच बदक कसा नाचायला लागला होता हेही अंपायरने पाहिलेलं आहे. कल्पना म्हणते की बरं, मी मान्य करते की तुमचं हे उत्तर बरोबर आहे. विमल म्हणते की वा, या सगळ्यांना 1 मार्क मिळालेला आहे. अर्जुन यस करतो. आता पुढचा प्रश्न. तुमच्या पार्टनरची जगातली आवडती जागा कोणती. तुमची वेळ सुरू होतीये. मम्मा आता तुझी बारी. कल्पनाने माथेरान लिहिलेलं असते. प्रताप म्हणतो की हे बरं लक्षात आहे तुझ्या. हो. कल्पना म्हणते की लग्नानंतर आपण पहिल्यांदा तिथेच फिरायला गेलो होतो. अस्मिता म्हणते की फिरायला नाही, हनीमूनला गेलो होतो. अस्मिता डॅडला विचारते की आता तुमची बारी. तर प्रताप नागपूर लिहिलेलं दाखवतो. कल्पना म्हणते की नाही, मला आता महाबळेश्वर जास्त आवडतं. बापरे, तापमानात डायरेक्ट एवढा फरक. अस्मिता म्हणते की डॅड तुमची अपडेटिंग नाही आहे. सायली आता तुझी बारी. सायलीने ऑफिस लिहिलेलं असतं. अर्जुन म्हणतो की हो, मला ऑफिसमध्ये मी जास्त खुश असतो.
एकीकडे अर्जुनने पाठीवर घर लिहिलेलं असते. सायली म्हणते की घर सगळ्यांनाच आवडतं, पण मला थंडगार ठिकाणी झाडाची सावली आवडते. विमल ही मार्क लिहित असते. अस्मिता म्हणते की अर्जुन परत भोपळा मिळवला. तिकडे कल्पना विचारात पडते की अर्जुनला सायलीची आवडती लिस्ट काढायची सांगितली. त्यात हा काय दिवे लावणार आहे काय माहित. अस्मिता म्हणते की पुढचा प्रश्न, तुमच्या पार्टनरला फावल्या वेळात काय करायला आवडतं? सगळे लिहितात. अर्जुन, आता तू सांग. अर्जुनने कुकिंग असं लिहिलेलं असते. सायली म्हणते की स्वयंपाक ही फावल्या वेळी करायची गोष्ट नाही आहे. गाणं, विणकाम करणे, पण यांना तर माहीतच नाही. कल्पना विचारते की तू काय लिहिलंय सायली? तिची लिहिलेली पाटी दाखवते की तिने बुद्धिबळ असं लिहिलेलं असते. अर्जुन विचारात पडतो की तुला कसं माहित? मी तर कधी सांगितलंच नाही. तेव्हा सायली म्हणते की मी तुम्हाला चैतन्य भाऊजींशी बोलताना ऐकलं, तेव्हा मी लक्षात ठेवलं. नंतर कल्पनाची बारी येते. कल्पनाने पाठीवर मोबाईलवर गेम खेळायला आवडतं आणि प्रताप लिहितो की पुस्तक वाचायला आवडते. अस्मिता म्हणते की करेल. अर्जुन विचारात असतो की डॅड आणि मम्मांना सगळ्या गोष्टी माहीत आहे. सायली, तर मी नाही सांगितल्या तेही गोष्टी माहीत आहे. मला काहीच माहीत नाही. अस्मिता म्हणते की आता पुढचा प्रश्न. विमल सांगते की आवडता पदार्थ. मग अस्मिता विचारते की तुमचा आवडता पदार्थ लिहा. कल्पना लिहिते बेसनाचे लाडू. प्रताप लिहितो की बासुंदी. सायली ही लिहिते भेंडीची भाजी, ओलं खोबरं घालून केलेली रव्याची खीर आणि छोले. अर्जुन म्हणतो की करेक्ट. अस्मिता कडकड टाळ्या वाजवते. अर्जुनने काहीच लिहिलेलं नसतं. तो कोरी पाटी दाखवतो. मला खरंच माहित नाही हिला काय आवडतं. आमचं कधी बोलणंच झालं नाही. अस्मिता म्हणते की तू या गेम मध्ये भोपळा मिळवण्याचा रेकॉर्ड बनवलाय. असा कसा आहेस रे तू? दोघं एकाच खोलीत राहतात ना? आणि डॅड, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर बरोबर न दिल्याने केवायपी गेमच्या विजेत्या आहेत मिस कल्पना सुभेदार आणि सायली सुभेदार. अर्जुन नाराज होऊन विचारत असतो की मला काहीच माहित नाही. मी तर सायली डे सेलिब्रेट करायला निघालो होतो. असा कसा नवरा आहे मी? अर्जुन नंतर रूम मध्ये येऊन सायलीला काय काय आवडतं काहीच कळत नाही आहे मला. सायली खुर्चीवर बसून हसते. अर्जुन म्हणतो की तू केव्हा आली? हसल्याशिवाय पर्याय नाही ठेवला तुम्ही. मग अर्जुन विचारत असतो की हिने काही ऐकलं तर नाही. सायली म्हणते मला सांगा तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? अर्जुन म्हणतो की खूप मोजता येणार नाही एवढं. मला माहित नाही वाटत. अर्जुन म्हणतो की का? असं का वाटतं तुला? बरं ठीक आहे, मान्य केलं की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मला झोपेतही विचारलं की मी उत्तर देईन. तसं आपल्यात काही बोलणं झालं नाही, कारण कधी ते तुम्हाला महत्वाचं वाटतच नाही. बायकांना सगळं माहीत असतं. न विचारता तुम्ही कधी विचारता का? मला ना खूप पश्चाताप होतोय की मी तुमच्याशी का लग्न केलंय. तू खोटं बोलतेय ना? नाही, माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. अर्जुनला हा भास झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात आपण बघणार आहोत की अर्जुनने सायलीसाठी खास प्लॅन केलेला असतो. सायलीला सगळेजण फुल देतात. आज आहे सायली डे असं म्हणतात. सायली इकडे तिकडे फिरताना दिसते. अर्जुन सायलीच्या केसात गजरा लावताना दाखवलेला आहे. एकीकडे महिपतचा माणूस महिपतला अस्मिताचा फोटो दाखवतो. अर्जुनची बहीण असं म्हणतो आणि अस्मिता तिकडे घाबरून घरी धावत आलेली असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील भागात.